नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे, पण तिचं खरं महत्त्व आपल्याला कदाचित माहीत नसेल. ही गोष्ट म्हणजे तुळस, पवित्र तुळस. चला तर मग बघूया की हे साधंसं दिसणारं रोप आपल्यासाठी किती खास आहे. बघा, हा विचार किती साधा आणि खरा आहे, नाही का? फक्त काही मिनिटं शांत बसणं आणि त्याचा आपल्या संपूर्ण दिवसावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो. खरं तर आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेच तर हीच शांतता शोधत असतो. आणि गंमत म्हणजे अनेक संस्कृतींमध्ये या शांतीच्या शोधाला ना एक भौतिक आधार सापडतो. घरातच असलेलं एक जिवंत प्रतीक. आणि ते प्रतीक म्हणजे बरोबर तुळशीचं रोप. तर मग या पहिल्या भागात आपण हेच जाणून घेऊया की तुळस फक्त एक साधं रोप का नाहीये. का बरं आपल्या घराच्या अंगणात तिला इतकं महत्त्वाचं, इतकं मानाचं स्थान दिलं जातं. हे बघा, ही काही साधीसुधी कुंडी नाहीये. याला तुळशी वृंदावन असं म्हणतात. म्हणजे तुळशीसाठी खास बनवलेली एक पवित्र वेदी, एक चबुतरा. आणि ही रचनाच आपल्याला सांगून जाते की तिचं स्थान किती अनमोल आहे. आणि यात अजून एक गंमत आहे माहितीये. या वृंदावनाची जागासुद्धा अशीच कुठेही नसते. ती विचारपूर्वक निवडलेली असते. बहुतेकदा घराच्या ईशान्य दिशेला, कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा खूप शुभ मानली जाते. आणि यामुळेच हे वृंदावन घराचं एक प्रकारे आध्यात्मिक केंद्रच बनतं. म्हणजे ही विटा दगडांची रचना फक्त बांधकाम नाहीये, तर ते घराच्या समृद्धीचं आणि कल्याणाचं प्रतीक आहे. ओके, आता आपण एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे वळतोय. इथे आपण बघणार आहोत की आपल्या पूर्वजांची श्रद्धा आणि आजचं विज्ञान यांच्यातलं कनेक्शन किती अचूक आणि किती थक्क करणारं आहे. हे बघा, इथेच तर खरी मजा आहे. एकीकडे आपली श्रद्धा काय सांगते की तुळस घरातली नकारात्मक ऊर्जा घालवते, आणि दुसरीकडे सायन्स काय सांगतं की तुळस एक पॉवरफुल एअर प्युरिफायर आहे जे 24 तास ऑक्सिजन देतं. श्रद्धा म्हणते की ती आजारपणाला दूर ठेवते, आणि विज्ञान सांगतं की तिच्यात अँटीबॅक्टेरिया आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. म्हणजे विचार करा, आपल्या पूर्वजांना हे सगळं आधीच कसं कळलं असेल. कमालच आहे. आणि थांबा, हे फायदे फक्त हवा शुद्ध करण्यापुरते मर्यादित नाहीत. आयुर्वेदात तुळशीला जीवनाचे अमृत असं म्हणतात. आणि ते काही योगीच नाही. सर्दी खोकल्यापासून ते तणावापर्यंत अनेक गोष्टींवर तुळस एक रामबाण उपाय आहे. तुम्ही बघू शकता, तिचे जवळजवळ 45% फायदे थेट तिच्या औषधी गुणधर्मांशी संबंधित आहेत. म्हणूनच ती एक खरीखुरी औषधी वनस्पती आहे. बरं, इतके फायदे आहेत, इतकं महत्त्व आहे. मग ही श्रद्धा आपल्या रोजच्या जगण्यात कशी दिसते? लोक ती कशी व्यक्त करतात? चला, ते बघूया. तुम्ही पाहिलं असेल, अनेक घरांमध्ये रोज संध्याकाळी एक छोटासा पण खूप अर्थपूर्ण विधी होतो. तुळशी वृंदावनासमोर एक तुपाचा दिवा लावला जातो, प्रार्थना म्हटली जाते, शुभम करोतीचे सूर घुमतात. खरं तर हा छोटासा विधी दिवसभराचा सगळा थकवा घालून मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता देतो. आणि शुभम करोतीमधली ही ओळ बघा. घरातील इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो. किती सुंदर आणि स्पष्ट उद्देश आहे या विधीमागे. घरातल्या सगळ्या अडचणी, सगळ्या वाईट गोष्टी बाहेर जाव्यात आणि घरात सुख समृद्धी यावी. हीच ती साधी सरळ भावना. आणि ही श्रद्धा फक्त घरापुरतीच मर्यादित नाहीये. ती घराच्या बाहेर मोठ्या समाजापर्यंत पोचली आहे. उदाहरणार्थ, वारकरी संप्रदायात जे अनुयायी असतात ते मोठ्या श्रद्धेने गळ्यात तुळशीच्या लाकडापासून बनवलेली माळ घालतात, तुळशी माळ. ही माळ त्यांच्यासाठी फक्त एक दागिना नाही, तर त्यांच्या भक्तीचं, त्यांच्या साधनेचं प्रतीक आहे. यावरूनच कळतं की तुळशीचं महत्त्व एका घरातून वाढत वाढत संपूर्ण समुदायापर्यंत कसं पोचलंय. पण मग मूळ प्रश्न हा आहे की तुळशीला इतकं पवित्र का मानतात, इतकं महत्त्व का दिलं जातं? तर यामागे खूप इंटरेस्टिंग पौराणिक कथा आहे. चला ऐकूया ती कथा. तर ही गोष्ट आहे वृंदेची. वृंदा ही एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती. आणि तिच्या या पातिव्रत्यामध्ये इतकी शक्ती होती की तिचा पती, जो एक असुर राजा होता, जालंधर, तो अक्षरशः अजिंक्य बनला होता. त्याला कोणीही हरवू शकत नव्हतं. आता यामुळे काय झालं? तर सृष्टीचं संतुलनच बिघडलं. मग हे संतुलन परत आणण्यासाठी भगवान विष्णूंनी एक उपाय शोधला. त्यांनी जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेसमोर गेले. आणि या दिव्य कपटामुळे नकळतपणे वृंदेचं पातिव्रत्य भंग झालं. जेव्हा वृंदेला हे सत्य कळलं, तेव्हा दुःखाने तिने स्वतःला अग्नीला समर्पित केलं. आणि असं म्हणतात की तिच्या राखेतूनच एका नव्या जीवनाचा उदय झाला, एका रोपट्याचा जन्म झाला. आणि तेच रोप म्हणजे आपली पवित्र तुळस. आणि म्हणूनच याच कथेमुळे तुळशीला देवी वृंदेचा अवतार मानलं जातं आणि ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पूजेमागे हाच तो आध्यात्मिक, तो पौराणिक आधार आहे.
तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं, विज्ञान, श्रद्धा, कथा, या सगळ्याला एकत्र जोडून बघूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुळस ही फक्त एक वनस्पती नाहीये, तर ती एका मोठ्या समन्वयाचं, एका मोठ्या हार्मोनीचं प्रतीक आहे. म्हणजे बघा, तुळशीचं महत्त्व आपल्याला 4 वेगवेगळ्या लेव्हल्सवर दिसतं. पहिलं आध्यात्मिक, जिथे ती देवीचा अवतार आहे. दुसरं सांस्कृतिक, जिथे ती आपल्या रोजच्या पूजाविधींचा आणि सणांचा अविभाज्य भाग आहे. तिसरं वैज्ञानिक, एक नॅचरल एअर प्युरिफायर. आणि चौथं औषधी. आयुर्वेदात तर तिला जीवनाचं अमृतच म्हटलंय. म्हणजे आरोग्य आणि श्रद्धा दोन्हींसाठी एक वरदान. म्हणजे बघा, एका शांत क्षणाच्या शोधापासून आपण सुरुवात केली होती आणि तो प्रवास आपल्याला कुठे घेऊन आला? विज्ञान, श्रद्धा आणि संस्कृतीच्या एका अद्भुत संगमावर. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय आहे? तर एक साधंसं, आपलंसं वाटणारं तुळशीचं रोप. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आपण सगळेच तर आपलं कल्याण शोधतोय, आपलं वेलबिंग शोधतोय. मग निसर्ग, विज्ञान आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टींना जोडणाऱ्या या एका साध्या रोपट्याकडून आपण काय शिकू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? कदाचित याचं उत्तर आपल्या अंगणातच आपल्यासाठी थांबलंय.